नंदुरबार येथील MKD महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून पैशांची लूटमार, बिरसा फायटर आक्रमक, जिल्हाधिकारी नंदुरबार यांना बिरसा फायटरचे निवेदन, कारवाईची मागणी। नंदुरबार येथील MKD महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून पैशाची लूटमार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। निवेदनावर बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करण सुडे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जलिंदर पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। निवेदनात म्हटलं आहे की नंदुरबार येथील MKD महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून 500 ते 500 रुपयेऐवजी 1000 रुपये शुल्क घेऊन संबंधित कर्मचारी आर्थिक लूटमार करीत आहेत। शिवाय पैसे घेतल्याची पोहोचपावती दिली जात नाही। प्रवेश शुल्कच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून 1,00,000 ते 50,000 रुपये घेतले जातात, त्याची पावती दिली जात नाही। याबाबत विचारणा करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत नापास करण्याची धमकी दिली जाते। हा गंभीर प्रकार समोर आला। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे। नंदुरबार या आदिवासी बहुल जिल्ह्यात बहुतेक विद्यार्थी हे आदिवासी व गरीब सामान्य घराण्यातील असतात। ते जेमतेम पैसे कमवून आपलं शिक्षण करत असतात। बहुतेक विद्यार्थी पालकांची गरीब व हलाखीची परिस्थिती आहे। अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांकडून शिक्षणाच्या नावाखाली आर्थिक लूटमार करणं हे निंदनीय आहे। तरी नंदुरबार येथील MKD महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून पैशाची लूटमार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार।